कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आज आपण जाणून घेऊया. सायली अजूनसुद्धा टेन्शनमध्ये असते की नेमकं काय झालं असेल, घरामध्ये काय चाललंय. तिला आठवतं की आपण प्रतिमा आत्याला म्हणालो होतो की आई बाबा आल्यानंतर मला सांगा, परंतु प्रतिमा आत्याने अजून फोन केला नाही. त्यामुळे सायली ही स्वतःच प्रतिमाला फोन करते. सायलीचा फोन आलाय हे पाहून प्रतिमा खूप टेन्शनमध्ये येते. आता सायलीला काय सांगायचं, अश्विन आणि तन्वीचं लग्न तिच्यापासून कसं लपवायचं, मला पूर्ण आईने खूपच मोठ्या संकटात टाकलंय असा विचार ती करते आणि फोन उचलते. सायली तिला विचारते, काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही खूप उशिरा फोन उचललात, झोपला होतात का? प्रतिमा नाही म्हणते. सायली तिला विचारते, सांगा ना, आई बाबा कशासाठी आले होते? असेच भेटायला नव्हते आले ना? त्यांनी तुम्हाला काय विचारलं, काय बोलणं झालं, सांगा ना मला. तेव्हा प्रतिमाला उत्तर देताच येत नाही. तिला आठवतं की पूर्ण आईने आपल्याकडून वचन घेतलंय की तू रविराज आणि सायली अर्जुनला काहीही सांगणार नाही. आपण सायलीला काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे प्रतिमा खूप दुःखी होते आणि सायलीला सांगते की मी आता खूप गडबडीत आहे, मी तुला उद्या कॉल करते, आणि ती फोन कट करते. सायलीला खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं, तन्वीचं लग्न नाही ना ठरलंय? बरं झालं, म्हणजे तुमचं टेन्शन मिटलं. परंतु सायलीच्या मनात अजून टेन्शन असतंच. थोड्या वेळानंतर अर्जुन आणि सायली हे दोघे हॉलमध्ये असतात. तेवढ्यात कल्पना, प्रताप, अश्विन आणि पूर्णा आजी हे प्रतिमाच्या घरून परत येतात. तेव्हा या दोघांना काहीही कळायला नको, त्यामुळे ते खोटं बोलू लागतात की आपण साखरपुड्यात गेलो होतो ना, साखरपुडा किती छान झाला, ती मुलगी किती सुंदर दिसत होती. पूर्ण आजीसुद्धा खोटं बोलते, हो ना, मी जेव्हा तिला पाहिलं होतं तेव्हा ती किती लहान होती, आता किती मोठी झाली, मी तर ओळखलंच नाही तिला. अश्विन तर एकानंतर एक खोटं बोलतच असतो की साखरपुड्याच्या पंक्तीमध्ये जेवायला किती मजा आली ना, आणि डेझर्ट तर किती छान होतं ना. असं म्हणतात हे चौघही वेगवेगळा पदार्थ बोलतात. कुणी गुलाबजाम म्हणतं, तर कुणी रसगुल्ला, तर कुणी जलेबी म्हणतं. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला त्यांच्यावर संशय येतो. हे चौघेही आपापल्या रूममध्ये निघून जातात. सायली अर्जुनजवळ येऊन सांगते, पाहिलं का, ते सगळे खोटं बोलत होते. प्रतिमा आत्याच्या घरी गेले आणि साखरपुड्याचं सांगताय, त्यातसुद्धा गोडाचा पदार्थ वेगवेगळा सांगताय. गोडाचा पदार्थ वेगवेगळा कसा असेल एका साखरपुड्यामध्ये? अर्जुन हा सायलीला समजावून सांगतो, तुम्ही डिटेक्टिव्ह आहातच, परंतु ते फक्त आपल्याला असं दाखवण्याचा प्रयत्न करताय की त्यांची एक टीम आहे आणि आपण या घरात उपरे आहोत. ते दुसरं काहीच खोटं बोलत नाहीये, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परंतु सायलीला मात्र चांगला संशय आलेला असतो. इकडे प्रिया ही तिच्या लग्नाची साडी पाहत असते. फक्त आजची रात्र, उद्या एकदा का मी सुभेदारांची सून झाले, मग तो महिपत आणि तो नागोबा मला काहीच करू शकणार नाही. त्यांना माझी गरज असेल, ते माझ्या पुढे पुढे करतील, असा विचार करून प्रिया खूप खुश झालेली असते. तर इकडे अश्विन हा सुद्धा खूप आनंदात असतो. त्याने चक्क प्रियासाठी मंगळसूत्राची खरेदी केलेली असते आणि त्याचं हे मंगळसूत्र पाहून कल्पना आणि प्रताप त्याचं खूप कौतुक करतात. आमचा मुलगा हा कशाप्रकारे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहे, कसं स्वतःच्याच आयुष्याची वाट लावून घेणार आहे, म्हणून त्यांना खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात प्रतिमा ही प्रियाच्या रूममध्ये येते आणि प्रियाला म्हणते, आज रात्री जागरणही करायचं, उद्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे ना, तर लवकर झोप आणि आराम कर. तेव्हा प्रिया हो म्हणते. तेवढ्यात प्रियाला अश्विनचा मेसेज येतो. त्याने मंगळसूत्राचा फोटो पाठवलेला असतो. हा फोटो पाहून प्रिया आणखीनच खुश होते. तर सायलीच्या मनात मात्र तेच विचार सुरू असतात. दिवसभर काय काय घडलं हे सगळं तिला आठवतं. हे चौघे घराबाहेर गेले, मग घरी परत आले, साखरपुड्याबद्दल खोटं बोलत होते, प्रतिमा आत्याने मला काहीच सांगितले नाही, यावरून तिच्या मनात विचारांचं सत्र सुरू असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिमा ही प्रियाला लग्नासाठी तयार करत असते. प्रिया आणि अश्विन या दोघांचं कोर्ट मॅरेज आज असतं. तेव्हा प्रतिमा प्रियाला खूप सुंदर तयार करते आणि म्हणते, लग्नाआधी माझ्या मुलीचे लाड करून घेते, एकदा का तू तुझ्या संसारात रमली की आमची आठवणही तुला येणार नाही. तेवढ्यात सुमन काकी तेथे येते आणि म्हणते, मला तर असं वाटते की एक आई तिच्या मुलीला लग्नासाठी तयार करते. प्रिया खूप घाबरते आणि खोटं सांगते, काकी तसं काहीच नाहीये, आज माझ्या कॉलेजमध्ये ब्रायडल थीमचा फॅशन शो आहे ना, म्हणून मी अशी तयार झाली आहे. हे ऐकून सुमनला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, मला टी व्हीवरचे फॅशन शो पाहायला खूप आवडतात, परंतु मी ते वातावरण कधी नाही अनुभवलं आहे,
मला सुद्धा तुझ्या फॅशन शोला येऊ दे ना. प्रिया त्यासाठी नकार देते, परंतु सुमन तिला पुन्हा पुन्हा हट्ट धरते. तेव्हा प्रिया जोरात ओरडते, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का, तू नाही येऊ शकत. सुमनला वाईट वाटतं. प्रतिमा प्रियावर ओरडते. तेव्हा प्रिया ही सुमनची माफी मागते आणि म्हणते, आज तू नाही येऊ शकत, मी तुला पुढच्या वेळेस नक्की येईल. इकडे अश्विन हा सुद्धा पूर्ण आजीच्या पाया पडून आशीर्वाद घेतो. तर कल्पना आणि प्रताप हे दोघे लग्नासाठी तयार झालेले असतात. पूर्ण आजी ही अश्विनला समजावून सांगते, तुला तुझं लग्न लपवायचं आहे, परंतु स्वतःच्या लग्नासाठी असे कपडे कोणी घालतं का. तेव्हा अश्विन तिला समजावून सांगतो, मी घरातूनच नवरदेव बनून निघालो तर सगळ्यांना संशय येईल ना. वाटेत एका मित्राकडे जाईल आणि कपडे तेथे बदलेल, तू नको काळजी करू. तेव्हा प्रतिमा ही अश्विनला त्याच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देते. त्याला काळ टीका लावते आणि म्हणते, तुला कोणाची नजर नको लागायला. पण ती स्वतःच आपल्या मुलाच्या आयुष्याचं किती मोठं नुकसान करते हे तिला काही माहीत नसतं. अश्विन त्याच्या रूममध्ये येतो, कपडे घेतो, परंतु त्याच वेळेस त्याच्या डायरीतून एक पावती खाली पडते. तो घराबाहेर निघून जातो. थोड्या वेळानंतर प्रताप आणि कल्पना हे दोघेही घराबाहेर जात असतात. त्यांचे कपडे पाहून सायलीला संशय येतो की आईने किती छान साडी नेसली आहे. परंतु त्याच वेळेस लगेच कल्पनाला खोकला येतो. विमल तिला पाणी देते. कल्पना पाणी पिते. कल्पना आणि प्रताप हे दोघेही निघून जातात, परंतु कल्पनाचा फोन हा सोफ्यावरच राहून जातो. तर इकडे कोर्टामध्ये प्रतिमा आणि प्रिया या दोघी पोहोचलेल्या असतात. अश्विन, प्रताप आणि कल्पनासुद्धा तेथे येतात. आपली प्रिया किती सुंदर दिसते, उद्या ती आपली सून होणार आहे, ती आपल्या सुभेदार घराण्याचं नाव किती मोठं करेल, त्यामुळे कल्पनाला आनंद झालेला असतो. अश्विनने त्याच्या एका मित्रालाही आणलेलं असतं, जो प्रियाच्या बाजूने साक्षीदार म्हणून सह्या करणार. प्रिया ही आपल्या नाटकामध्ये पुन्हा एक नवा अध्याय जोडते आणि अश्विनला विचारते की खरंच माझं लग्न आज होईल ना, लग्नाची सही करण्याआधी काही संकट तर येणार नाही ना. तेव्हा अश्विन फुशारक्या मारतो, तो आता अश्विन सुभेदार होणार आहे, त्यामुळे कसलीही काळजी करू नको, आपलं लग्न हे नक्की होणार. कल्पना म्हणते, चला लवकर, अर्जुन या कोर्टात नेहमी येत असतो, त्याने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आणि हे सगळे तेथून पहिल्या मजल्यावर जातात, परंतु त्याच वेळेस अर्जुन तेथे येतो. अर्जुन हा ग्राउंड फ्लोअरवर, तर हे सगळे पहिल्या मजल्यावर असतात. लग्नाच्या हॉलमध्ये ते आपला नंबर येण्याची वाट पाहत असतात, परंतु अर्जुन एका कामानिमित्त त्यांच्या हॉलजवळ येतो, परंतु त्याची आणि या सगळ्यांची काही भेट होत नाही. इकडे सायली ही सगळ्यांच्या रूममध्ये ताजी फुलं ठेवत असते. ती अश्विनच्या रूममध्येही फुलं ठेवायला येते. तेवढ्यात तिला अश्विनच्या डायरीतून पडलेला कागद भेटतो. ही चक्क मंगळसूत्र विकत घेतल्याची पावती असते. तेव्हा सायलीला जबर धक्काच बसतो. तिला सगळ्या गोष्टी आठवतात. अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र का खरेदी केलं असेल हा प्रश्न तिला पडतो. तर इकडे प्रिया ही फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर येते. त्याच वेळेस अर्जुन तेथे उभा असतो आणि प्रियाला पाठमोरं पाहून त्याला संशय येतो. तर कल्पनाचा जो फोन घरी राहिलेला असतो तो फोन वाजतो. सायली हा फोन उचलते. तेव्हा तिकडून समोरून एक माणूस विचारतो की कल्पना सुभेदार बोलताय ना, तुम्ही तन्वी मॅडम आणि अश्विन सरांच्या लग्नासाठी जी मिठाई मागवली होती ती कोर्टात द्यायची आहे की घरी आणून द्यायची आहे. हे ऐकून सायलीला जबर धक्काच बसतो. तिच्या कानावर जे शब्द पडलेत त्यावर तिचा विश्वासच बसत नाही. ती विचारते, तुम्हाला ही ऑर्डर कुणी दिली होती? तर हा माणूस सांगतो, कल्पना सुभेदार यांनी. सायलीला जबर धक्काच बसतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायलीला हे समजलंय की तन्वी आणि अश्विनचं लग्न कोर्टात होतंय, त्यामुळे ती कोर्टात पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तर इकडे अश्विन आणि प्रिया हे दोघे लग्नासाठी सही करत असतील. अर्जुन हा त्याच्या कामात बिझी असेल, त्यामुळे तो सायलीचा फोन नाही उचलणार. तर सायली ही कोर्टात पोहोचणार. मग जेव्हा सायली कोर्टात पोहोचेल तोपर्यंत प्रिया आणि अश्विन या दोघांनी लग्नाच्या रजिस्टरवर सह्या केलेल्या असतील का? जर त्यांनी सह्या केल्या नसतील तर सायली त्यांचं लग्न रोखू शकेल का? सायलीने कितीही विरोध केला तरीसुद्धा अश्विन आणि प्रियाचं लग्न होईल का? अर्जुन तेथे पोहोचणार का? रविराजला या लग्नाबद्दल समजेल का? प्रिया ही अश्विनची बायको बनून आणि सायलीची जाऊ बनून सुभेदारांच्या घरी येईल का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हीसुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळं पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.